उगाच काही बोलू नकोस हा. तुला बाबांनी सांगितलंय ना? त्यांनी नाही सांगितलं मला. म्हणजे त्यांनी सांगितलं म्हणजे मुद्दामून येऊन मला असं नाही सांगितलं. म्हणजे असं जाता जाता त्यांच्या बोलण्यामध्ये आलं ओघाने, तेव्हा मला कळलं. पुरे डिटेल्स पुरे आता तुझ्याशी बोलल्यावर ना मला मीच किती संशयी बायको आहे असंच वाटायला लागतं. मग हे खोटं आहे का याच्यामध्ये? खरंच आहे लक्ष्मी. पण याला कारण काय आहे वैभव? विश्वास नाही तुझा. आता माझ्यावर विश्वास उरलेला नाही. वैभव मला विश्वास ठेवायचा आहे पण बिन असं काही नसतं लक्ष्मी. हा विश्वास असतो किंवा नसतो. सत्य काय आहे की तुझा आता माझ्यावर विश्वास उरलेला नाही. ओके चलो बाय. लक्ष्मी, रव्याचे लाडू करायचे, तयारी केलीस ना? लक्ष्मी, काय? तुझा चेहरा का उतरलाय ग? काय नाही. लक्ष्मी, तुला एक गोष्ट सांगते. माझ्या लग्नानंतर 15 दिवसांनी मला माझ्या सासूबाईंनी बोलावून घेतलं. खोलीचं दार लावलं आणि त्यांच्या समोर बसवलं. मला म्हणाल्या, स्पष्ट विचारते, तू सुखात आहेस ना? मी लहान होते, मला काही नाही कळलं. पटकन म्हणाले हो. पुन्हा वर्षभरानंतर हेच सगळं. मी परत हो म्हणाले. सासूबाई दर काही वर्षांनी हाच प्रश्न मला विचारायच्या. मला वाटायचं एवढ्या भरल्या घरात मी सुखात नसेन असं ह्यांना का वाटतंय. पण मग पुढे पुढे वय वाढत गेलं तसं लक्षात आलं, बाईच्या आयुष्यातलं प्रत्येक वळण हे वेगळं असतं. आणि अशा वेळी फक्त तू सुखात आहेस ना असं विचारणारं कुणीतरी हवं असतं. आणि असं कोणतरी विचारतं ना तेव्हा खरं काय ते सांगावं ग. अशी माणसं आयुष्यात सारखी नाही मिळत. काय झालं ग? वैभव काही बोलला का? आता तुला त्याचा स्वभाव माहितीये ना. तो बोलतो, गरजेपुरतं आपण ऐकावं, बाकी सोडून द्यावं. पनीर मशरूम स्टिक विथ बार्बेक्यू सॉस करण्यासाठी लागणारे साहित्य: किसलेलं गाजर, उकडलेला बटाटा, पनीर, तांदूळाचं पीठ, रवा, मटार, मशरूम, कोबी, मीठ, मिरची, कोथिंबीर आणि बार्बेक्यू सॉस. कृती: प्रथम एका बाउलमध्ये किसलेलं गाजर, उकडलेला बटाटा, कुस्करलेलं पनीर, मटार, मशरूम, हिरवी मिरची, कोथिंबीर, कोबी, मीठ आणि तांदूळाचं पीठ घालून सर्व एकजीव करून घ्यावं. तयार मिश्रणाच्या स्टिक बनवून रव्यामध्ये घोळवून गरम तेलात तळून घ्याव्यात आणि सर्व्ह कराव्यात. मामी, कोणता भक्त हाक मारतो आहे? ध्यानात इतके मग्न आहात. बाणाईला भेट घ्यायची आहे देवी. वाटलंच मला. ही अस्वस्थ असणं स्वाभाविकच आहे. तिच्या दृष्टीने हे सारंच गोंधळून टाकणार आहे. अशा वेळी तिला तुम्हाला किंवा मला भेटावं असं वाटणं हे स्वाभाविक आहे. नमस्ते अंकल जी. वो हमें आपसे कशा करता आलास तू इथे? विकीची चारी करायला? काय समजतो काय स्वतःला तू? अरे आजारपणात माझा जीव वाचवला म्हणून घरातल्या पोरी बाळींवर. अरे कुठून कुठून येता तुम्ही, नाही ते उद्योग धंदे करता इथं. खपवून घेणार नाही मी सांगतो तुला. मी फार वाईट माणूस आहे, लक्षात ठेव. पोलिसात देणार होतो तुला. केवळ विकी आडवा आला म्हणून लक्षात ठेवलं, ते इथून दिंड काढणार होतो तुझी मी. मामा, आता आपण काहीच करू शकत नाही.
पण आर्चिस, हे असं कसं शक्य आहे? आपण तर सगळे आवाज रेकॉर्ड केले होते ना, राईट? हो. मग हे असे कोणते आवाज रेकॉर्ड झाले जे आपल्याला ऐकूच आले नाहीत? आय मीन, हाऊ कॅन इट बी पॉसिबल?